त्या ठिकाणी आपण बसायचं आहे आणि त्यावेळेला साईबाबा रंगमंचावरून संगीताचा कार्यक्रम सुरू होईल। त्या कार्यक्रमाचा आपण सगळ्यांनी आस्वाद घ्यायचा आहे। मंदिरामध्ये आम्ही वारंवार सांगत असतो की स्वच्छता, शांतता आणि शिस्त या तिन्ही गोष्टींचं आपण सगळ्यांनी पालन करायचं आहे। की आमच्यासाठी तर कुठे मंदिर असो त्या ठिकाणी याच गोष्टी सांगितल्या जातात। तर इतर देखील तेच आम्ही सांगत असतो। तर याचं पालन आपण सगळ्यांनी आणि दर्शन घेतल्यानंतर लगेचच समोरच्या दरवाज्यातून बाहेर पडा। इथे तुम्हाला बसण्याची व्यवस्था केलेली आहे। त्या ठिकाणी आरामात बसा आणि ज्यावेळेला जो काय स्टेजवरून मग भजन असेल किंवा कराओके किंवा ऑर्केस्ट्रा किंवा इतर कार्यक्रम असतील त्याचा आपण सगळ्यांनी श्रवण करूया। तर सुरुवातीला मी सांगितलेलं आहे या मंदिरातील 694 हा गुरुवार आहे। म्हणजे लवकरच आपण 700चा टप्पा गाठणार आहोत। तर याचं सर्व श्रेय इथल्या व्यवस्थापन समितीला आहे। त्याचप्रमाणे तुम्हा सगळ्या साई भक्तांना देखील याचं सगळ्यांना आम्ही श्रेय देत आहोत। या पुढे देखील आपण असंच सहकार्य करावं अशा प्रकारचं मी आपल्याला आवाहन करतो आहे। आणि इथे आल्याबरोबर बाबांचं दर्शन घेतल्यानंतर आपण पायऱ्या उतरल्यानंतर आपलं लक्ष साहजिकच इथे जो सुविचार दिलेला असतो फळ्यावर तिकडं लक्ष जातं। याचं कारण असं आहे की आपले विश्वास पाटील यांनी गेले 694 गुरुवारी फलक लेखन अतिशय सुवाच्य, त्याला पण अगदी सुवर्णाक्षर म्हटलं तरी हरकत नाहीये। तर म्हणजे अक्षर ही देखील एक परमेश्वराने दिलेली देणगी आहे। त्याचा आवाज हा परमेश्वराने दिलेली एक देणगी असते। तसं अक्षर देखील सुंदर असणं हे देखील परमेश्वराची देणगी आहे। आणि मला सांगायला आनंद वाटतो, अभिमान वाटतोय, विश्वास पाटील हा माझा विद्यार्थी आहे आणि अशा विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा सुविचार सुवाच्य अक्षरामध्ये लिहिणं ही गोष्ट जशी त्याला कृष्णावर आहे तशी मला देखील आहे। आणि म्हणून आजचा सुविचार काय आहे त्या सुविचाराकडे प्रथम आपण जाऊया। आजचा सुविचार असा आहे, जमीन चांगली आहे। आज बाबांचं मंगल स्नान ज्यांनी केलेलं आहे ते या देवस्थानाचे विश्वस्त आणि या देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक पाटील यांचे थोरले बंधू जगन्नाथ पाटील यांनी सकाळी बाबांचं मंगल स्नान केलेलं आहे। आणि आता काही वेळापूर्वीच दुपारती झालेले आहे। अजून एक आरती शिल्लक आहे ती रात्री 9 वाजता शेजारती म्हणून ती केली जाते। तर त्यानंतर इथे आज एक संगीत भजन पुन्हा एकदा दामेश्वर भजन मंडळ मोरबी आपल्या पनवेल तालुक्यामध्ये मोरबी नावाचं गाव आहे आणि त्या गावातील श्री दामेश्वर म्हणजे शंकर आदर्श
कणकेश्वर, हरेश्वर, नागेश्वर, नागेश्वर म्हणजे शंकर आलंच तर त्या देवाच्या नावानं हे भजन आहे. गायक आहेत महेश बुवा पाटील आणि अमोल मुलवेकर ही प्रसिद्ध जोडी आणि या जोडीला आपण ऐकलेलं आहे. तबल्यावरती ॲडव्होकेट सूरज गोंधळी खेळण्याचे असतील उत्तम सेवा देणार आहेत. आणि नेहमीप्रमाणे 7 वाजल्यानंतर आपण महाप्रसाद सुरू करत असतो. जरी महाप्रसादाची वेळ 7 ते 9 असली तरी आपल्याला माहिती आहे की अगदी 10:30-11 देखील होतात. आणि फक्त आपलं सहकार्य असायला पाहिजे. तर उदाहरण म्हणून देतो तर असं म्हणतात जात्यावर बसल्यानंतर ओवी आठवते. मागच्या गुरुवारी गुरुपौर्णिमा होती, व्यास पौर्णिमा होती आणि त्या दिवशी गुरुवार पण होता. मागच्या गुरुवारी